हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या कोकण फॅमिली इन USA या चॅनलवर. तर आज आहे म्हणजे अनिकाचा आणि भुविकाचा बर्थडे. भुवीचा बर्थडे होऊन गेलेला आहे 12 ऑगस्टला. अनिकाचा बर्थडे असतो 14 ऑगस्टला, म्हणजे आज आहे. भुवीचंही आम्ही छान सेलिब्रेशन केलं घरच्या घरी. आज अनिकाचं करतो आहोत. त्याचे काही मी शूटिंग वगैरे घेतलं नाही आहे, मला एवढा वेळ नव्हता. पण हा खूप हैराण झालो ह्या दोघांच्या बर्थडेची तयारी करता करता. US मध्ये जेवढं इझी व्हायचं तेवढं इथे इझी नाही असं आम्हाला वाटलं, कारण प्रत्येक गोष्ट त्या त्या शॉपमध्ये लगेच भेटत नाही, 4 शॉप शोधावे लागतात. तर आता सगळी तयारी झालेली आहे. आणि आम्ही इथलेच आमचा जो कम्युनिटी हॉल आहे तो बुक केलेला आहे. आणि उद्या संध्याकाळी 5 ते 11 पर्यंतचा टाईम आहे. तर आज आम्ही डेकोरेशन वगैरे जे आहे ती सगळं आज आम्ही करून ठेवणार आहोत, कारण जो हॉल आहे तो आम्हाला 1 तास आधीच भेटणार आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला आता मी दाखवते आम्ही काय काय कशी तयारी केलेली आहे ती. तर ह्या सगळ्या बॅगा आहेत, आम्ही आणून आणून शॉपिंग करून त्या बॅगांमध्ये भरून ठेवतोय. हे सगळे आम्हाला उद्या घेऊन जायचे आहेत खाली. त्याच्यामध्ये सगळे डिस्पोजेबल आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिप्स वगैरे ते सगळं आणून ठेवलेलं आहे. इथे कोक आहे. इकडे हे मुलांसाठी आणि अडल्टसाठी मी थोडे गेम ठेवले आहेत. तर त्याचं सगळं सामान याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. ह्याच्यात पण डिस्पोजेबल आहेत, ह्याच्यात पण डिस्पोजेबल आहे. डेकोरेशनचं सामान तिकडे आहे. थीम काय आहे ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल. पण आता आम्ही रात्री करून ठेवणार आहोत जे आर्क वगैरे आहे ते, कारण तो उद्या 1 तास आधी मिळणार आहे हॉल. त्याच्यामुळे तर माझे इथले जे फ्रेंड्स आहेत जे नेहमी माझ्यासोबत असतात सुख दुःखात प्रत्येक वेळी, तर ते येणार आहेत आता थोडं हेल्प करण्यासाठी, कारण मग उद्या इझी होईल. तर ते आता येतील थोड्या वेळाने. आणि आज आम्ही अनिकाचा बर्थडे पण सेलिब्रेट करू, कारण मी भुवीचा पण त्या दिवशी छान छोटासा केक आणून इंडियात कॉलिंग वगैरे करून आम्ही केक बर्थडे सेलिब्रेट केलेला 12ला. आणि आज सगळ्यांबरोबर हिचा पण करू. आणि इथे आहेत हे अलेक्सा स्टॉप. इथे आहेत हे चिप्स कुकीज वगैरे आहेत मुलांसाठी. तर आता हे सामान जे आहे ते पहिलं मी आतमध्ये घेऊन ठेवते. त्याच्यानंतर मी गिफ्ट्स वगैरे कसे पॅक केलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. A few moments later. इथे आमची डेकोरेशनची सुरुवात झालेली आहे उद्याची. इथे बनवत आहेत सगळेजण उद्याचं डेकोरेशनची सुरुवात. तर मी इथे 1-2 क्लिप ॲड केलेले आहेत भुवीच्या बर्थडेच्या. 12 ऑगस्टला आम्ही तिचाही केक छान कट केला होता आणि तिचंही औक्षण वगैरे सगळं करून घेतलं होतं. त्या दिवशी दीप अमावास्या पण होती, तर ते काही मी क्लिप इथे टाकलेले आहेत. आम्ही दरवर्षी मुलींचा बर्थडे ज्यावेळी सेलिब्रेट करतो इंडियामध्ये सगळ्यांना कॉलिंग करतो, म्हणजे माझ्या घरी आणि अनिकेतच्या घरी दोन्ही ठिकाणी. तर तिथे वगैरे पण कॉल केला आणि अशा प्रकारे भुवीचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याचे इथे काही क्लिप इथे टाकलेले आहेत. Birthday to you. आणि इथे आहे अनिकाचा बर्थडे. डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर अनिकाचा इथे बर्थडे सेलिब्रेट केला 14 तारीखला. तर तिचाही असंच इंडियामध्ये कॉल केला आणि आम्ही सगळे जे फ्रेंड्स रश्मी, अपूर्वा, अनुजा वगैरे डेकोरेशनला हेल्प करायला आलेले होते, त्यांनी सगळ्यांनी आम्ही मिळून अनिकाचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि ती किती हॅपी आहे तुम्ही बघू शकताय. सोनूला बाबू मोठा हो, दीर्घायुषी हो. तू लवकर अमेरिका नोंद द्या काकाला करून टाकू तुला तिथं देऊन टाकू. We will replace you. हॅलो बोल. आम्हाला सिटीजनशिप देतो. Prasanna आणि do you remember Manas and Vaidehi we attended? That season मध्ये विराटचं पण मी लास्ट इयर त्याच्या आधी अटेंड केलं. खाऊ नको आम्हाला ते केक खायचं ना आपल्याला. ते खायचं आहे. आता ते खातेस. हो
ते आवडलं तुला? Yes. मग आपण नेक्स्ट टाइम पण आणू, हं? हो आणि केक नाही खाणार तुम्ही. तिला तर ए गौरांश हा बर्थडेला ये बाबू. ती खुश आहे. आता डेकोरेशन झालं अर्ध आणि आता बर्थडे करून घेऊ. ती म्हणते मला नाही चलो कट के एक मिनिट आता, एक मिनिट हाय बोल सगळ्यांना. हाय बोल तिकडे. हाय बोल. हाय बोल. हाय बोल. तू रश्मिता आजीला हाय बोल. काकाला हाय बोल. कट्टा आजीला हाय बोल. आजोबांना हाय बोल. हो चालेल. बाय बाय बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आजचं आहे अनिका भूविकाची बर्थडे पार्टी. तर रात्री आम्ही खूप लेटपर्यंत हे गार्लंड वगैरे बनवलेलं आहे आणि आत्ता इथे सगळं मी सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे. अनिका अजून झोपली आहे. म्हटलं तिला झोपू दे कारण मग ती संध्याकाळी कटकट नाही करणार. भूवीला तिथे जेवण दिलंय. भूवी जेवते आहे आणि आता आम्ही संध्याकाळचे जे तयारी आहे ती करतोय. म्हणजे फ्रूट्स कटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि झालंय तसं बऱ्यापैकी. थोड्या म्हणजे केक वगैरे ह्या गोष्टी आणायच्या आहेत. ॲक्च्युली बाहेर काय होतं कोणती पार्टी करायची तर म्हणजे आपण ज्यावेळी आउट ऑफ इंडिया राहत असतो तर इथे मॅनपॉवर खूप कमी पडते. तर सगळं आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. खूप अरेंजमेंट वगैरे ते सगळं थोडं भारी पडतं. पण इथे खूप फ्रेंड्स सगळे हेल्प करतायत तर त्याच्यामुळे थोडं इझी होतं आहे. जेवण वगैरे संध्याकाळी जाऊन फ्रेंड्स पिकअप करणार आहेत. रात्री पण ते डेकोरेशनला हेल्प करायला आलेले. तर चला आता आम्ही फ्रूट्स वगैरे कट करून घेतो आणि मग संध्याकाळी मी थोड्या 1-2 फ्रेंडला सांगितले की लवकर या म्हणजे मला हेल्प आम्ही जे डेकोरेशन करायचं आहे खाली हे सगळं सेट करायचं आहे ते पटकन करता येईल. आम्हाला हॉल जो आहे तो 5 वाजता मिळणार आहे. सो चला तुम्हाला पण आज मी रेडी झालेलो आहोत आणि आता आम्हाला जो कम्युनिटी हॉल आहे तो मिळालेला आहे आणि आता आम्ही सुरुवात करतोय डेकोरेशनला. सगळ्या आतमध्ये कम्युनिटी हॉल आधी तुम्हाला दाखवून घेते. अनुजा इथे आलेली आहे हेल्प करते. हे निनाद आहे. माझा आवाजच गेला. हा आहे कम्युनिटी हॉल. आता इथे सगळं आता आम्हाला थोड्या वेळात डेकोरेशन आणि करायचं आहे. एक माझी फ्रेंड आहे ती फूड आणायला गेली आहे आणि अनुजा आलेली आहे. आता आम्ही पटापट इथे करायला घेतो कारण अनुजा आणि रश्मी तर खूप वेळा म्हणते त्यामुळे से हॅलो अनुजा. अनुजा इथे करते आता. खूप घाई एन्झायटी झाल्यासारखी वाटते. तर हा आहे कम्युनिटी हॉल. आता आमचं डेकोरेशन होत आलेलं आहे अर्ध आणि थोडे गेस्ट यायला सुरुवात झालेली आहे. मी अजून तर आमची थीम आहे कॅसल. इथे डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकताय. आमची खूप जास्त घाई झाली आणि सगळ्या फ्रेंड्सने हेल्प केल्यामुळे पटापट झालं. इथे जेवणचे व्हेजचे स्टार्टर नॉनव्हेज स्टार्टर फ्रूट्स चिप्स वगैरे सगळं लागलेलं आहे. गेस्टही इथे यायला सगळे सुरुवात झालेले आहे. श्रद्धाला काम दिलेलं आहे. हाय इथे केक
वगैरे कपकेक डेकोरेशन असं सगळं इथे रेडी झालेलं आहे. आणि इथे मुलांचे गेम्स चालू झालेले आहेत. मुलांचे वेगवेगळे मी गेम्स ठेवलेले होते. बलून गेम्स होते, म्युझिकल कप होता, त्याच्यानंतर ग्रॅब द कँडी होता. मुलांनी फार एन्जॉय केला. आणि बर्थडे म्हटलं तर मुलांचाच असतो मेन. आणि मुलांचे गेम झाल्यानंतर मी अडल्टचे वेगवेगळे गेम ठेवलेले होते. 3 गेम होते. 2-3 गेम तर खेळवायचेच राहिले खूप घाईघाई झाल्यामुळे. Number two. Okay, settle. साईडला नाही घालायचे. टोपी उचल. गेंडा लावून दाखव लावून दाखव लावून दाखव. आप किताबें पढ़ते नहीं क्या? तर आता इथे केक कटिंगसाठी आता सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि दोन्ही प्रिन्सेस रेडी झालेले आहेत. आणि आता केक कटिंग होईल इथे. बाय कनिका. Very good. Did you want to do one more? Because which one? अवधूत रश्मीने भुवीसाठी सरप्राईज. तू कुठे येते? जा तिकडे. तर आता आम्ही इथे ह्या सायकलला कवर घालतोय. सायकल आणि रश्मी आणि अवधूतने
भुवीसाठी घेतलेली आहे बर्थडे गिफ्ट म्हणून, आणि ती खूप गडबड झाली त्याच्यामुळे ती खालीच राहिली, कारमध्ये वर नेता नाही आली. आणि आत्ता बर्थडे झाल्यानंतर निघतेवेळी तिला ते सरप्राईज देतोय. तिला थोडीफार आयडिया होती, पण ते दोघांचे रिॲक्शन बघू शकता, ते खूप हॅप्पी झालेले आहेत. आणि खूप सुंदर अशी सायकल त्याने गिफ्ट दिली तिला. बाबू तुझी नाही आहे ती. होते तर अशा प्रकारे भुवी अनिकाचा इथे कॅनडामध्ये खूप छान पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट झाला. माझ्या व्हिडिओमध्ये आवाज एवढा येत नसेल कारण सगळा व्हिडिओ काही मी घेतला नाही आहे. माझ्या एका फ्रेंडने व्हिडिओ शूट करत होती. तिला जसं जमेल तसं तिने उभा आडवा अशी व्हिडिओ ती घेत होती, कारण खूप घाई झाली. त्याच्यामुळे आम्हाला तर काय करणं शक्यच नाही झालं. जेवढे मला व्हिडिओ क्लिप मिळाले तेवढे मी एकत्र करून हे व्हिडिओ बनवण्याचा ट्राय केलेला आहे. तर सगळ्यांचे मी पुन्हा एकदा खरंच सगळ्यांना थँक्यू की सगळेजण आले, त्याच्यामुळे हा प्रोग्राम एवढा छान झाला. मुलांनीही एन्जॉय केला. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.